जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण IPL 2024ची संपूर्ण माहिती बघत आहोत। एक्झामच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर चला सुरुवात करूया IPL 2024चे महत्त्वपूर्ण प्रश्न। पहिला प्रश्न बघा, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024ची सुरुवात कधीपासून झाली? ठीक आहे, तर 2024मध्ये IPLची सुरुवात कधीपासून झाली? तर ऑप्शन नंबर ए आपलं बरोबर उत्तर आहे। 22 मार्च 2024पासून IPLची सुरुवात झाली। आणि पहिली मॅच कोणामध्ये होती? तर पहिली मॅच होती विद्यार्थी मित्रांनो CSK वर्सेस RCB, म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू। ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024मध्ये एकूण किती टीम्स सहभागी झाल्या होत्या? ठीक आहे, IPL 2024मध्ये टोटल किती टीम्स पार्टिसिपेट केलं होतं? किती टीम्सनी पार्टिसिपेट केलं होतं? तर टोटल 10 टीम्स होत्या विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर असेल। तर 10 टीम्स कोणकोणत्या? तर बघा, ठीक आहे, बघा IPL 2024मध्ये एकूण 10 टीम्स सहभागी झाल्या होत्या। चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनराइज हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट, दिल्ली कॅपिटल, गुजरात टायटन, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि 10वी टीम्स होती रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू। ठीक आहे, ओके। त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2024मध्ये कोणत्या टीमचे नाव बदलवण्यात आले? ठीक आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो। तर कोणत्या टीमचे नाव चेंज करण्यात आले होते? तर ऑप्शन नंबर ए आपलं बरोबर उत्तर आहे, RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आधीचं नाव होतं, आताचं नाव काय आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू। ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा, इंडियन प्रीमियर लीग IPLमध्ये सर्वात जास्त रन, बघा ठीक आहे, इंडियन प्रीमियर लीग IPLमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूला कोणती कॅप दिली जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे। तर ज्यांनी सर्वात जास्त रन बनविले त्याला कोणती कॅप मिळते? तर त्याला ऑरेंज कॅप दिली जाते विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन नंबर बी, ठीक आहे, ऑरेंज कॅप। त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग IPLमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या, ठीक आहे, सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला कोणती कॅप दिली जाते? तर सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दिली जाते पर्पल कॅप। ऑप्शन नंबर ए। त्यानंतरचा प्रश्न बघा, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024मध्ये ऑरेंज कॅप कोणत्या खेळाडूकडे होती? तर 2024मध्ये ऑरेंज कॅप कोणत्या खेळाडूकडे होती? जो खेळाडू जास्त रन बनवतो त्याला ऑरेंज कॅप दिली जाते। तर 2024मध्ये ऑरेंज कॅप कोणाकडे होती? ऑप्शन नंबर बी, विराट कोहली। ठीक आहे, विराट कोहलीने टोटल 741 रन बनविले आहे, ते आपण समोर बघूया। बघा, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, मोस्ट रन्स इन IPL 2024। पहिल्या नंबरवर आहे विराट कोहली, RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे खेळाडू आहे, त्याने 15 इनिंगमध्ये टोटल 741 रन्स बनविले आहे। दुसऱ्या नंबरवर आहे ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू आहे, त्याने 14 इनिंगमध्ये टोटल 583 रन बनविले आहे। आणि तिसऱ्या नंबरवर आहे विद्यार्थी मित्रांनो रियान पराग, राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे, त्याने 14 इनिंगमध्ये टोटल 574 रन बनविले आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024मध्ये पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे होती? आता पर्पल कॅप कोणाला दिली जाते? तर ज्या खेळाडूने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या त्याला पर्पल कॅप दिली जाते। तर 2024मध्ये पर्पल कॅप कोणाकडे होती? तर ऑप्शन नंबर ड आपलं उत्तर बरोबर असेल, हर्षल पटेल। ठीक आहे, हर्षल पटेल कोणत्या संघाचा खेळाडू आहे? तर पंजाब किंग्स। बघा, इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये IMP पॉईंट्स, मोस्ट विकेट्स इन IPL 2024। तर हर्षल पटेल पहिल्या नंबरवर आहे, पंजाब किंग्सचा खेळाडू आहे, त्याने 14 मॅचेसमध्ये टोटल 24 विकेट्स घेतल्या विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे,
14 मॅचेसमध्ये 24 विकेट्स घेतल्या आहे. दुसऱ्या नंबरवर आहे वरुण चक्रवर्ती, कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आहे. त्याने 13 मॅचेसमध्ये टोटल 21 विकेट्स घेतल्या आहे. आणि तिसऱ्या नंबरवर आहे जसप्रीत बुमराह, मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. त्याने 13 मॅचेसमध्ये टोटल 20 विकेट्स घेतल्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024ची फायनल सामना कोणत्या टीमसोबत खेळला गेला. ठीक आहे, फायनल सामना कोणत्या टीमसोबत होता, कोणत्या ग्राउंडवर होता, तर तो होता कोलकाताच्या ईडन गार्डनवर. आणि कोणत्या टीमसोबत होता, तर ऑप्शन नंबर ए आपलं बरोबर उत्तर आहे, कोलकाता नाईट रायडर्स वर्सेस सनराईज हैदराबाद. आणि तिसऱ्यांदा कोलकाता नाईट रायडर्स IPL ट्रॉफी जिंकलेली आहे कोलकाताने तिसरी वेळा. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024ची विजेता टीम कोणती आहे. तर 2024मध्ये विजेता टीम कोण बनली आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स KKR. कोणाला हरवून, तर सनराईज हैदराबादला हरवून. ठीक आहे, सनराईज हैदराबादनं खूप कमी टोटल दिला होता, त्याच्यामुळे इझिली कोलकाता नाईट रायडर्स ती मॅच जिंकलेली आहे आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन बनली आहे. बघा, IMP पॉईंट्स आहे, कोलकाता नाईट रायडर्स टीमने आतापर्यंत 3 वेळा IPL ट्रॉफी जिंकलेली आहे. किंवा 2012मध्ये, 2014मध्ये आणि आता करंट 2024मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024मध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला आहे. तर बघा, कोणाला मिळालेला आहे, तर ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर बरोबर आहे, नितीश कुमार रेड्डी याला IPL 2024मध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे. ठीक आहे, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, तर उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर बी, सुनील नारायण. KKR संघाचा खेळाडू आहे, त्याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024मध्ये कॅच ऑफ द सीझन प्लेअरचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे. ठीक आहे, कॅच ऑफ द सीझन, सर्वात चांगली कॅच पकडली कोणी, तर ऑप्शन नंबर सी, रमनदीप सिंग याला कॅच ऑफ द सीझनचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 13वा, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024मध्ये फेअर प्ले अवॉर्ड कोणत्या संघाला देण्यात आला आहे. ठीक आहे, फेअर प्ले अवॉर्ड कोणत्या संघाला देण्यात आला आहे, तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सनराईज हैदराबाद. ठीक आहे, सनराईज हैदराबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024च्या फायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोणत्या खेळाडूला देण्यात आला आहे. प्लेअर ऑफ द मॅच देण्यात आला आहे मिचेल स्टार्क. ठीक आहे, फायनलमध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन प्रीमियर लीग IPL 2024मध्ये विजेत्या टीमला किती रोख राशी दिली जाते. ठीक आहे, किती रक्कम दिली जाते, तर उत्तर बरोबर आहे आपलं ऑप्शन नंबर ए, 20 करोड रुपये. ठीक आहे, 20 करोड्स. आणि जे रनरअप टीम आहे त्याला 12.5 करोड दिले जाते. आणि लास्ट क्वेश्चन आहे, इंडियन प्रीमियर लीग IPL 2023ची विजेता टीम कोणती होती. 2023मध्ये कोण जिंकलेलं होतं, तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, चेन्नई सुपर किंग्स. ठीक आहे, चेन्नई सुपर किंग्स 2023मध्ये जिंकलेली होती. आणि 24मध्ये कोण जिंकला आहे, तर KKR, कोलकाता नाईट रायडर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा.